पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग, ओवी नंबर 221 ते 230. या ओवीच्या माध्यमातून की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा सुंदर संवाद की जो कर्मावरती आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. या ओव्यांचं चिंतन करणार आहोत आणि त्या ओव्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहून त्यातून बोध काय घेता येईल याचं आपण चिंतन करू. साने शूद्र घरी आघवी, पक्वान्ने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. शूद्राच्या घरी की पहिले म्हणजेच पूर्वी आधी बनवलेलं जेवण आहे आणि ते बरंच उशिरापर्यंत जर ठेवलं असेल ते ब्राह्मणाने खाणे योग्य नाही. जरी भूक लागली तरीही ते अन्न खाऊ नये, त्याचं सेवन करू नये. कारण की धर्मानुसार योग्य आचरणात ते बसत नाही. यातून तोच बोध आपल्याला घेता येईल की आपल्याला जे योग्य नाही, नियमबाह्य आहे, ते परिस्थिती कठीण असली तरीसुद्धा टाळावं, त्याचा त्याग करता आला पाहिजे. हे अनुचित कैसे कीजे, आग्रह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. की जे चुकीचं आहे, नियमांच्या विरुद्ध आहे, ते कसं करावं? जे स्वीकारण्यास अयोग्य आहे ते कसं आवडेल? आणि जरी आवडलं तरी ते मिळणं योग्य नाही. की जीवन जगत असताना आम्ही असा विचार करायला हवा. चुकीचं काम की जरी मनाला आवडलं तरी ते करणं योग्य नाही. विवेकानं निर्णय घ्यावा. यातच खऱ्या अर्थानं जीवनाचं रहस्य आणि आनंद दडलेला आहे. तरी लोकांची धवळारे, देखोनिया मनोहरे, असती आपुले तनारे, मोडावी केवी. की दुसऱ्यांचं उत्तम सुंदर आचरण पाहून आपल्याला ते आवडतं, पण आपली स्थिती, आपली क्षमता वेगळी असल्यामुळं त्यांच्या स्वरूपाचा मोह टाळणं हे थोडंसं कठीण वाटत असतं, अवघड वाटत असतं. म्हणजे इतरांचं चांगलं आचरण बघून की आपणही त्या पद्धतीनं व्हावं, त्यासारखं व्हावं, पण आपले स्वधर्म आणि मर्यादा की लक्षात घेऊनच आम्ही वागलं पाहिजे. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली जिया परी. की स्वतःची बायको कुरूप असली तरी तीच आपल्यासाठी योग्य आणि प्रिय वाटते, कारण ती आपलीच असते. आणि म्हणून की या आयुष्याच्या वाटचालीमध्ये, जीवनाच्या प्रवासामध्ये स्वतःचं कर्तव्य, स्वतःची जबाबदारी इतरांपेक्षा आपल्याला जास्त प्रिय असायला पाहिजे. आणि ती जर प्रिय असेल तर मग आयुष्याच्या पथावरती आपला पाय घसरणार नाही. तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुआडू, तरी स्वधर्मुची सुरवाडू परत्रींचा. या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण सांगतात, स्वधर्म म्हणजे स्वतःचे कर्तव्य काही वेळा कठीण किंवा मनाला न पटणारं जरी असलं तरी शेवटी तेच सर्वात श्रेष्ठ आणि कल्याणकारक आहे. की जीवनामध्ये किती जरी अडचणी आल्या तरीसुद्धा आपले कर्तव्यच हे सर्वश्रेष्ठ असते आणि तेच आम्ही जर धरून ठेवलं तर मग खऱ्या अर्थानं आनंद आहे. हाका साखर आणि दूध, हे गौल्यकीर प्रसिद्ध, परिक्रमी दोषी विरुद्ध घेपे केवी. साखर आणि दूध यांचं मिश्रण करून बनलेली खीर आहे, उत्तम आणि स्वादिष्ट लागते. पण जर त्या दोन्ही वस्तूंना
दोष म्हणजे जंतू असतील, खराब असेल, तर ती खीर कशी खावी? की चांगली गोष्ट जरी असली आणि ती द्वेषाने भरलेली असेल, तर तिचा त्याग करता आला पाहिजे, ती टाळता आली पाहिजे. योग्य आणि योग्य, अयोग्य हे ओळखता यायला पाहिजे. ऐसेनिही जरी सेविजेल, तरी ते अळुकीची उरेल. जेते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. आणि तरीही ती जर खीर आपण खाल्ली, तर शेवटी त्याचा त्रास होणार आहे. शरीराला परवडणार नाही, पचणार नाही, वेदना असह्य होणार आहेत. आणि म्हणून चुकीचं किंवा दूषित केलेलं कर्म जर आम्ही जर करत असेल, तर त्याचे परिणाम ही पुढे जाऊन वाईटच होणार आहेत. त्याचे परिणाम ही चांगले होणार नाहीत. मनोनी आणि कांसे जे विहित, आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारिजे. इतरांसाठी योग्य असलेली काही कामं ही आपल्यासाठी योग्य असतीलच असं नाही. आणि म्हणून ती इच्छा झाली म्हणून करू नयेत. हे विचारपूर्वक ठरवलं पाहिजे की प्रत्येकाचं कर्तव्य वेगवेगळं आहे. दुसरे करत आहेत म्हणून आपणही ते केलं पाहिजे. या गोष्टींपासून की जितकं दूर राहता येईल तेवढं आनंदाचं जीवन आपण जगणार आहोत. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता. तोही निकावर उभयता दिसत असे. जर स्वधर्माचं आम्ही जर पालन निष्ठेनं केलं, तर या इहलोक आणि परलोक या दोन्हीही ठिकाणी आमचं कल्याण होत असतं. नवनवे तर प्रभावी फळसुद्धा प्राप्त होत असतं. कर्तव्य पालनाने या दोन्हीही जगात शांतता, यश, समाधान आणि आनंद मिळत असतो. ऐसे समस्त सूर शिरोमणी, बोलिले जेत शारड पाणी. ते तर अर्जुन म्हणे विनवनी असे देवा. की भगवान श्रीकृष्ण देवांमधील श्रेष्ठ यांनी असे बोलल्यावर की पुन्हा अर्जुन विनंतीपूर्वक म्हणाला की देवाचे ज्ञान ऐकल्यानंतरही जर आमच्या मनामध्ये शंका असेल तर नम्रपणे विचारणे हे खऱ्या अर्थानं योग्य आहे आणि त्याच्यावरील योग्य पर्याय आहे, मार्ग आहे. आणि म्हणूनच अर्जुन पुढे काय म्हणाला हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. आमचा चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमचे या पाठीमागील भाग व या पुढील भाग बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे, त्याचाही आपण आनंद घ्या. रामकृष्ण हरी.